3 डिसेंबर 2024 रोजी टोकन पेरणी यंत्राच्या सहाय्याने आपण आपल्या या शेतात मक्याची लागवड केली होती। आज दिनांक 3 एप्रिल आहे। या लागवडीला आजच्या तारखेला पूर्ण 4 महिने झालेले आहेत। 4 महिन्यानंतर आपला हा मक्का जवळपास परिपक्वतेच्या शेवटच्या टप्प्यात आहे। म्हणजे आता याचं आपण पाणी बंद केलेलं आहे। कोणत्याही प्रकारचं पाणी याला सध्या देण्यात येत नाही आहे आणि काही दिवसानंतर आपण याची हार्वेस्टिंग करूया, नंतर थ्रेशिंग करूया। आफ्टर थ्रेशिंग आपल्याला कळेल की काय यील्ड आला या मक्याच्या व्हेरायटीला। धनलक्ष्मी कंपनीची आझाद नावाची ही व्हेरायटी आहे आणि ज्या प्रकारच्या जमिनीमध्ये आपण यावर्षी लागवड केलेली आहे ती एकदम साधारण जमीन आहे। मध्यम किंवा जी भारी जमीन असते त्या प्रकारच्या कॅटेगरीमध्ये ही जमीन येत नाही बघा। साधारण जमीन आहे। जवळपास पूर्ण 4 महिने या मक्याने ते घेतलेले आहेत आणि 4 महिन्यांमध्ये हा मक्का पूर्णपणे परिपक्व झालेला आहे। तर यावर्षी तुम्ही तुमच्या शेतात मक्याचं पीक घेतलं असेल तर कोणती व्हेरायटीची लागवड तुम्ही केली आम्हाला नक्की कळवा। धनलक्ष्मी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कर्नूल यांची आझाद 009 नावाची ही व्हेरायटी आहे। या व्हेरायटीची यावर्षी आपण आपल्या शेतामध्ये लागवड केलेली आहे। जवळपास 4 महिने कंप्लीट आता या पिकाला झाले आहेत बघा। 4 महिन्याचं हे पीक आहे आणि काही दिवसानंतर याची हार्वेस्टिंग आणि थ्रेशिंग होईल। त्यानंतर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करीन की यावर्षी याचा आउटपुट म्हणजेच यील्ड कसा राहिला, परफॉर्मन्स कसा राहिला।